नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, हायकोर्ट नागपूर जे आहे, या नागपूर हायकोर्टामध्ये क्लर्क या पदासाठीची भरती आलेली आहे आणि एकूण मित्रांनो 45 जागांसाठीची ही भरती आहे. तर या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत जर आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपली सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जातील. चला तर ही जी भरती आहे क्लर्क नागपूर विभागासाठीची हायकोर्टामध्ये, तर या भरतीबाबतची सविस्तर माहिती पाहूया. बघा, ही जी भरती आहे ती क्लर्क या पदासाठी आहे आणि इथं तुम्हाला पे स्केल दिलेला आहे. किती आहे? 29,200 ते 92,300 एवढं पे स्केल आहे. आणि याचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते इथं तुम्हाला दिलेला आहे. इथं तुम्हाला एज लिमिट जे आहे ते एज लिमिट कशा पद्धतीने असलं पाहिजे हे दिलेलं आहे. मिनिमम आणि मॅक्सिमम एज जे आहे ते एज किती असावं इथं दिलेलं आहे तुम्हाला. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे 18 आणि 38 ओपनसाठी आहे. त्याच्याबरोबर ज्या कास्ट आहेत त्या कास्टमध्ये जर तुम्ही येत असाल तर त्याच्यासाठी 18 आणि 43 वर्ष वयोगट आहे. आणि तुम्ही जर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई थ्रू जर अप्लाय करत असाल तर 18 आणि तुम्हाला मॅक्सिमम एजची इथे लिमिट नाही मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याकडे इथं काय आहे, युनिव्हर्सिटीची डिग्री असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही कोणत्या लॉची डिग्री घेतली असेल तर अशा विद्यार्थ्यांना काय केलं जाणार आहे, प्राधान्य इथं देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे इंग्लिश टायपिंगचं 40 वर्ड पर मिनिटाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट ही असणं आवश्यक आहे. आणि हे सर्टिफिकेट कोणाचं पाहिजे तर GCC TBC जे आहे त्यांचं गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज जे ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचं तुमच्याकडे 40 वर्ड प्रति मिनिट जे इंग्लिशचं स्पीड आहे ते स्पीडचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरच्या नॉलेजसाठी MS ऑफिस वर्ड एक्सेलचं जे आहे, त्याचबरोबर कॉम्प्युटर बेसिकचं जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेट ही इथं आवश्यक आहे. आणि हे हे सर्टिफिकेट कोणाचं असलं पाहिजे हे दिलेलं आहे इथं. युनिव्हर्सिटी जे आहेत त्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. किंवा गोवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. किंवा ह्याच्या काय ऑर्गनायझेशन दिलेल्या आहेत त्या ऑर्गनायझेशनचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. मित्रांनो, हे जे काही तुम्हाला कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट मागितलेलं आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट किंवा हा जो कोर्स आहे कॉम्प्युटरचा, कॉम्प्युटर बेसिकचा, तो कोर्स जो आहे तो कोर्स आपल्या चॅनलवरती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं शिकवला जातो. आणि आपल्याला या कोर्समध्ये पुणे युनिव्हर्सिटीचं जे सर्टिफिकेट आहे की जे इथं तुम्हाला मागितलेलं आहे ते सर्टिफिकेट ही तुम्हाला मिळत असतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर या कोर्सच्या बद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही काय करायचं आहे, आपल्या युट्यूब चॅनलवरती जायचं आहे किंवा आपली जी वेबसाईट आहे mtechsolu.com ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला गेल्यानंतर या कोर्स बद्दलची डिटेल माहिती मिळून जाईल तुम्हाला. किंवा तिथं जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, हे जे काय आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत त्याबद्दलच्या जे काही डिटेल सर्टिफिकेटचं जे आहे कॉम्प्युटर सर्टिफिकेटचं जे तुम्हाला नॉलेज असणं आहे किंवा जे काही डेट दिलेले आहे तर ते कधीपासून कधीपर्यंत असलं पाहिजे हे इथं दिलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला या तारखा तुम्ही पाहू शकता. या तारखांच्या मधलं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे दिलेला आहे. या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न करतो आहे. आणि बघा, ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती काय करायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन जो फॉर्म आहे तो ऑनलाईन फॉर्म कधी भरायचा आहे तर 13/5/2024 पासून ते 27/5/2024 पर्यंत काय करायचं आहे, तुम्ही हे फॉर्म जे आहेत ते ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आणि याच्यासाठीची जी फी आहे ती फक्त 200 रुपये फी आहे मित्रांनो. अतिशय कमी फी तर तुम्हाला परीक्षेसाठी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही तुमच्याकडे टायपिंगचं स्पीड असेल आणि कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्ही काय करू शकता, ही जी काही भरती आहे क्लर्कसाठीची त्यासाठी अप्लाय करू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट जे आहेत ते इथं तुम्हाला मागितलेले आहे. त्या डिटेल तुम्हाला फॉर्म भरत असताना व्यवस्थित भरायचे आहे तुमच्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की सिलेबस कशा पद्धतीनं असणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तुमची एक्झाम जी असणार आहे ती ऑनलाईन एक्झाम असणार आहे. त्याला स्क्रीनिंग रायटिंग टेस्ट असं म्हटलेलं आहे. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुमचे असणार आहे तिथं. मराठी ग्रामर
कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस अँड युजिंग ऑफ वर्ड हे तुम्हाला इथं विचारले जाणार आहेत मराठीतलं. त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन असणार आहे आणि 10 मार्क असणार आहेत. त्याच्यानंतर इंग्लिशचं तुम्हाला स्पेलिंग ग्रामर वगैरे विचारलं जाणार आहे. त्यासाठी 20 मार्क असणार आहेत आणि 20 ही क्वेश्चन असणार आहे तिथं. जनरल नॉलेज तुम्हाला त्यासाठी 10 क्वेश्चन आणि 10 मार्क असणार आहे. जनरल इंटेलिजन्स टेस्ट असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्क आणि 20 क्वेश्चन असणार आहे. अर्थमॅटिकल मध्ये तुम्हाला 20 मार्क आणि 20 क्वेश्चन आणि कॉम्प्युटरच्या रिलेटेड जे नॉलेज आहे त्याच्यासाठीही 10 क्वेश्चन आणि 10 प्रश्न असणार आहेत. असा हा तुमचा इथं सिलेबस असणार आहे. आणि एकूण तुम्हाला 60 मिनिटं ह्या परीक्षेसाठी दिल्यात आलेले आहेत की 60 मिनिटामध्ये हे जे तुम्हाला मार्क दिलेले आहेत ते मार्क कव्हर करायचे आहेत. ते क्वेश्चन तुम्हाला इथं कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमची स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर तुम्ही जर क्वालिफाय झाला तर तुम्हाला इथं टायपिंग टेस्ट साठी बोलवलं जाणार आहे आणि तुमची इंग्लिशची टायपिंग टेस्ट इथं घेतली जाणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे तर 400 वर्ड असणार आहेत आणि मिनिमम तुम्हाला 10 मार्क आणि मॅक्झिमम 20 मार्क पाडायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला टायमिंग दिलेलं आहे 10 मिनिटाचं. त्याच्यानंतर तुमची वायवा होणार आहे, त्याच्यामध्ये 40 मार्क असणार आहेत तुम्हाला. आणि तुमचं जे हे काय शॉर्ट लिस्ट वगैरे जे विद्यार्थी होणार आहेत ते तुम्हाला इथे जी काय वेबसाईट दिलेली आहेत या वेबसाईटवरती तुम्हाला या परीक्षेचं टाइम टेबल, त्याच्यानंतर तुमचं जे काही परीक्षेचं शेड्यूल असणार आहे किंवा तुमची जी काय इन्फॉर्मेशन असणार आहे या भरती रिलेटेड ही इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या वेबसाईटवरती मिळणार आहे मित्रांनो. तर चला, तुमचं टायपिंग झालेलं असेल आणि तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्ही काय करू शकता, बॉम्बे हायकोर्टमध्ये क्लार्क या पदासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. अतिशय चांगली ही भरती आहे आणि तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. आणि ही जो काय फॉर्म आहे हा फॉर्म ही मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, अशाच नवनवीन भरतीबद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे. हा जो आपला व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.